साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. भारत पाकिस्तान युद्धाचा विजय दिवस साजरा. शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून व सामूहिक सैनिक सॅल्यूट देऊन वाहण्यात आली श्रद्धांजली. बुलढाणा येथील मुठ्ठे लेआउट परिसरातील शहीद जवान युद्ध स्मारक येथे 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाचा विजय दिवस साजरा करून आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला कायम ठेवण्यासाठी आपल्या जीवनाचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना पुष्पचक्र व पुष्प अर्पण करून आणि सामूहिक सैनिक सॅल्यूट देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धर्मवीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, कर्नल सुहास जतकर, रमेश बाहेकर, सुभेदार संजय गायकवाड, सुभेदार भास्कर पडघान, सुभेदार पुरुषोत्तम जाधव, सुभेदार अभिमन्यू करपे, श्रीमती अलकाताई संजय इंगळे, श्रीमती कुलकर्णी मॅडम, डॉक्टर निरखे साहेब, डॉक्टर काटकर साहेब, प्राध्यापक पठाण सर, विजय कल्याणकर, कॅप्टन सीताराम सोनूने, सुभेदार मेजर अशोक शेळके यांच्यासह इतर उपस्थित होते. 3 डिसेंबर 1971ला सुरू झालं होतं आणि आजचा दिवस 16 डिसेंबर 1971ला निर्णायक भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. प्रत्येक देशाचं एक बलस्थान असतं. सैन्यामध्ये सुद्धा अमेरिकेचं बघा म्हणा तुम्ही, रशियाचं म्हणा किंवा कॅनडा म्हणा, युकेचं म्हणा, त्यांचं बलस्थान त्यांचे हत्यार आहेत. आपल्या भारताचं बलस्थान आहे आपले सैनिक म्हणजे आपल्याकडे मशिनरी कमी आहे, मॉडर्न हत्यारं नाहीत. आता हळूहळू यायला लागलेत मॉडर्न हत्यारं, पण जे बलस्थान आपलं सैनिक आहे ना, ह्या 4 युद्धात. म्हणजे माझा जो बर्थडे आहे तो जानेवारी नंतर आहे, पण मी 1 जानेवारीपासून प्रत्येक 1 जानेवारीला या संस्थेला 1000 रुपये दर महिना मी देणार आहे. डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेवर आपले रक्षण करत असतात. आपण या नागरिक असताना आपल्याला याची जाणीवसुद्धा नसते की आपण किती सेफ आहे. आपल्याला वाटते आपलं हे रुटीन आपण सगळं करत आहे, आपल्यावर काही संकट नाही आहे. पण खरं संकट काय आहे हे जे सीमेवर लढणारे जे सैनिक आहे हे ते सांगू शकतात, किंवा त्यांच्या रक्तातून मिळालेले हे जे आपल्याला स्वातंत्र्य आहे हे खरं सांगायचं म्हणजे याला शब्दात व्यक्त करणं फार कठीण आहे. काय आज का दिन हमारे 1971 के दिन जो बांग्लादेश में लड़ाई हुई है उसके जो शहीद जवान हुए हैं उनके उपलक्ष्य में हमने शोध और जो हमने फतेह हासिल की है उसके उपलक्ष्य में ये आज विजय दिन मनाया गया है. आज यहाँ हमारा इतिहास है हिंदुस्तान का, जो पाकिस्तान के 93,000 सैनिकों ने हमारे सैनिकों के सामने सरेंडर किया, जिसमें लेफ्टिनेंट जनरल ये याइज खान, इनके साथ ये 93,000 जवानों ने सरेंडर किया पाकिस्तान के, जिसके अंदर हमारे लेफ्टिनेंट जनरल अरोरा साहब थे, जिन्होंने उनके हस्ताक्षर उनके सामने हुआ. ये हमारे हिंदुस्तान के लिए ये सबसे बड़ा दिन है, जो वर्ल्ड के अंदर किसी भी इतने सैनिकों ने एक साथ में सरेंडर नहीं किया.